आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या बॅटिंगची ट्रीट पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे। क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न असा सुपरहिट मुकाबला होणार आहे। सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता त्याची बॅटिंग पुन्हा कधीच पाहता येणार नाही या कल्पनेनंच क्रिकेट प्रेमी निराश झाले होते। मात्र आता पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टरची बॅटिंग क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळणार आहे आणि तीही क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर। लॉर्ड्सला 200 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानंच एका फ्रेंडली मॅचचं आयोजन करण्यात आलं आहे। यातील मेरीलेबॉन क्रिकेट क्लबची धुरा सचिन तेंडुलकरकडे सोपवण्यात आली आहे, तर ऑस्ट्रेलियाचा लेजेंडरी स्पिनर शेन वॉर्न रेस्ट ऑफ द वर्ल्डची धुरा सांभाळणार आहे। 5 जुलैला ही मॅच रंगणार आहे। 2010 मध्ये सचिनला MCCची लाईफ मेंबरशिप देण्यात आली होती। मास्टर ब्लास्टरनं क्रिकेटच्या मक्केत खेळायला मिळणं ही अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। सचिन विरुद्ध वॉर्न या लढतीचा कायमच क्रिकेट प्रेमींनी मनमुराद आनंद लुटला आहे। शारजाहमध्ये सचिननं वॉर्नची केलेली धुलाई आजही क्रिकेट चाहते विसरू शकलेले नाहीत। त्यामुळेच क्रिकेटला अलविदा केल्यानंतर सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न असा महामुकाबला क्रिकेट प्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।